अशा प्रकारचं ज्ञानोबराय म्हणतात, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. लोकांना आपलं आत्मदर्शन अशा प्रकारचं करून द्या, असं संत एकांती बैसले आणि सर्व सिद्धांत शोधिले. वैकुंठातून जे खाली आलं, तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. याच्यासाठी संतांचे अवतार आहेत. आता हे सगळे संत काय थोडे नाही झाले, उत्तर भारतात आहेत, दक्षिण भारतात आहेत, महाराष्ट्रात आहेत, सगळ्या ठिकाणी संतांनी अवतार केले, सगळ्या जातीमध्ये अवतार केले. या ठिकाणी सगळ्या जातीमध्ये अवतार संतांनी केले. कशासाठी? की या ठिकाणी सगळ्यांनी मिळून एका पांडुरंगाच्या छत्राखाली यावं आणि या वारकरी संप्रदायाचा आदर्श घ्यावा. आणि बाहेरून शरीर भिन्न आहे, पण सर्वांचा आत्मा एकच आहे. आपण गुण्या गोविंदाने नाचू, गुण्या गोविंदाने नांदू, याच्यासाठी या ठिकाणी या संतांनी अवतार घेतले. आणि त्या संतांनाच आपण म्हणतो की आमच्या जातीचे आहेत. आपल्या त्या वर्णाश्रमाचे धर्म तर त्या त्या जातीचे. तुकाराम महाराजच म्हणतात, तुका म्हणे अस्सल जाती, जातीसाठी खाती माती. विक्षेपक अभंग आहे, परंतु आपल्या वर्णाश्रमाचे जातीचे धर्म, कुळधर्म हे सगळे पाळायचे. परंतु आपण सर्व एकाच पांडुरंग परमात्म्याचे लेकर आहोत. आपल्याला उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया.